नमस्कार, मी स्नेहल स्वागत करते तुमचं स्नेहल रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये। तर आज ना आपण हॉटेल किंवा ढाब्यावरती मिळते तशी पनीर हैदराबादी अगदी घरच्या घरी सहज कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला ना एका पॅन मध्ये 3 चमचे एवढं तेल घ्यायचंय। तेल हे छान गरम होऊन द्यायचंय। तेल हे छान गरम झालं की यामध्ये पनीर घालायचा। मी इथे 200 ग्रॅम पनीर हे याप्रमाणे असं लांब आकाराचे कट करून घेतले आहेत। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या शेप मध्ये हे कट करून घेऊ शकता। पनीर हा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। पनीरला ना हा असा लालसर रंग आला ना की आता गॅस बंद करायचा आणि एका भांड्यामध्ये हा पनीर काढून घ्यायचा। संपूर्ण पनीर हे मी काढून घेतला आहे। आता याच पॅन मध्ये ना गॅस पुन्हा चालू करायचा आणि यामध्ये ना 3 ते 4 काळी मिरी घालायच्या, 2 लवंग, 1 मोठी मसाला वेलची, 1.5 ते 2 इंच एवढी दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र छोट्या आकाराची, तुम्ही मोठ्या आकाराचा 1 तमालपत्र घातलात तरीही चालेल, आणि 2 हिरवी वेलची। आता सर्व खडा मसाले हे आपल्याला तेलावरती अर्धा मिनिट तरी छान असे परतून घ्यायचे आहेत। अर्धा मिनिट ना मसाले हे छान असे परतून घेतले ना की आता यामध्ये मोठ्या आकाराचा 1 कांदा घालायचा, असा जाडसर चिरून घेतलेला। आपल्याला तेलावरती हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तो आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे, म्हणजे जो कांद्याचा रॉ फ्लेवर असतो ना तो निघून गेला पाहिजे। 1-2 मिनिट कांदा हा मऊ होईपर्यंत मस्त असा परतून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 इंच एवढं आलं आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। त्यासोबत 1 टोमॅटो घालूयात। मध्यम आकाराचा टोमॅटो मी असं जाडसर चिरून घेतला आहे। त्यासोबत 7 ते 8 आपल्याला काजू घालायचे आहेत, ऑप्शनल आहे। तुम्ही काजू ऐवजी ना यामध्ये बदाम घातलात तरीही चालेल। 1 मिनिटभर आपल्याला हे संपूर्ण जिन्नस छान असं परतून घ्यायचंय आपल्याला छान असं। मिनिटभर ना हे संपूर्ण जिन्नस परतून घेतलं ना की यामध्ये आपल्याला पालक घालायचा आहे। 1 कप एवढा पालक मी इथे वापरत आहे। जेमतेम 20 ते 22 पानं पालकाची मी जाडसर चिरून घेतली आहे। यामध्ये आपल्याला ना आता कोथिंबीर घालायची आणि पुदिनाही। मुठभर कोथिंबीर आणि मुठभर पुदिना मी इथे घेतला आहे। आता हे संपूर्ण जिन्नस छान असं एकजीव करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे। पालक ना हे पटकन असं शिजलं जातं। आपल्याला टोमॅटो शिजेपर्यंत हे छान शिजवून घ्यायचंय, म्हणजे ना टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे। आता हे संपूर्ण जिन्नस छान असं एकजीव करून घेऊयात आपण। संपूर्ण जिन्नस हे छान असं एकजीव झालं की यामध्ये ना 2 हिरव्या मिरच्या हाताने तोडून घालायच्या। मी इथे हिरव्या मिरच्या ज्या वापरल्या आहेत त्या कमी तिखट आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण कमी किंवा जास्त असं करू शकता। जर कोणाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीचं प्रमाण वाढवलात तरीही चालेल। तर हे पहा, संपूर्ण जिन्नस हे मस्त असं शिजलाय। टोमॅटोही छान मऊ झालाय। जवळजवळ 3 ते 4 मिनिटं हे मंद आचेवरती छान असं परतून घेतलं होतं। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे संपूर्ण जिन्नस थंड करून घेऊयात। तोवर ना मी इथे एका बाउल मध्ये अर्धा कप एवढं दही हे फेटून घेतलंय छान असं। आता यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर। आता हे जे संपूर्ण मसाले आहेत ना ते दहीमध्ये छान असे एकजीव करून घेऊयात। यामध्ये ना थोडं पाणी घालायचं आहे, अगदी थोडं पाणी घालायचं। जेमतेम 2 ते 3 चमचे एवढं पाणी घालायचंय। दहीमध्ये ना मसाले घातल्यामुळे दही थोडी घट्टसर झाली आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडं पाणी घालत आहोत। आता हे संपूर्ण जिन्नस पुन्हा एकदा छान असं मिसळून घ्यायचं। आपले मसाले हे छान असे एकजीव करून घ्यायचे दहीमध्ये। आणि हो, आपल्याला दही हे ताजं आणि कमी आंबट घ्यायचं आहे। आपले मसाले हे व्यवस्थित असे एकजीव झाले आहेत दहीमध्ये। आता ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण थंड करून घेतलेले ग्रेव्हीचे संपूर्ण जिन्नस हे काढून घेऊयात। आपल्याला हे पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता यावर आपण झाकण लावून याला बारीक असं वाटून घेऊयात। तर हे पहा, ग्रेव्ही ही मस्त अशी बारीक मी वाटून घेतली आहे। तुम्ही याचा कलर पाहू शकता, अप्रतिम। याचप्रमाणे ग्रेव्ही ही आपल्याला बारीकसर अशी वाटून घ्यायची आहे। आपली ग्रेव्ही सुद्धा तयार आहे। आता एका कढईमध्ये ना आपल्याला तेल घ्यायचंय, 2 चमचे तेल इथे घ्यायचं आहे। तेल छान हे गरम होऊन द्यायचंय। तेल हे छान गरम झालं ना की यामध्ये तयार करून घेतलेली ग्रेव्ही घालायची आहे। संपूर्ण ग्रेव्ही ही तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायची आहे। आता संपूर्ण ग्रेव्ही काढून घेतली की आता गॅस कमी ठेवून ग्रेव्ही आपल्याला तेलावर छान अशी परतून घ्यायची आहे।
मिनिटभर ग्रेव्ही ही छान अशी परतून घेतली की यामध्ये ना आपल्याला आता दही आणि मसाल्यांचं जे मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचंय. संपूर्ण मिश्रण हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता हे जे संपूर्ण मिश्रण आहे ना ते यामध्ये मिसळून घ्यायचं, ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचंय आणि ते छान असं परतून घ्यायचंय आपल्याला. आणखी मिनिटभर हे मी छान असं परतून घेतलं आहे. आता यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि तेही ग्रेव्हीमध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं. आता ना यावर आपल्याला झाकण ठेवून ग्रेव्ही ही शिजवून घ्यायची आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि ग्रेव्ही ही झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची आहे. जवळजवळ इथे 3 मिनिटे झाली आहेत. तर हे पहा, मस्त छान असं तेल सुटलंय ग्रेव्हीला. आता ग्रेव्ही ही पळीने एकदा पुन्हा ढवळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता कलरही अप्रतिम आला आहे ग्रेव्हीला आणि ग्रेव्ही ही छान शिजली आहे. आता ना यामध्ये आपण पनीर घालूयात. आता पनीर हा ग्रेव्हीमध्ये छान असा मिसळून घेऊया, छान एकजीव करून घेऊया. मी ना थोडे लांब आकाराचे तुकडे कट करून घेतले आहेत पनीरचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकाराचे तुकडे कट करून घेऊ शकता. आहे की नाही छान रेसिपी? अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही स्नेहल रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता पनीर हा आपल्याला फार वेळ नाही, फक्त मिनिटभर ग्रेव्ही सोबत शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून ग्रेव्हीचा जो फ्लेवर असतो ना तो पनीरमध्ये उतरेल. 1 मिनिटभर पनीर हे छान शिजवून घेतलं की आता यामध्ये ना 1 चमचा कसुरी मेथी घालायची, हाताने चुरून घालायची अशी. त्यासोबत यामध्ये आता आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे. 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम यामध्ये आपल्याला घालायची आहे. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही दुधावरची मलाई असते ना ती यामध्ये फेटून घाला, तेही छान लागतं. आता ना आपण हे छान असं मिसळून घेऊया, छान एकजीव करून घेऊया. फ्रेश क्रीम ही पनीरमध्ये मिसळून घेतली ना की आता याला तडका देऊया. त्यासाठी मी ना कडकडीत असं तेल गरम करून घेतलंय, 1 ते 1.5 चमचे एवढं. यामध्ये ना आता आपण थोडं लाल तिखट घालून ते मिसळून घेऊया. आता हा जो तयार तडका आहे ना तो पनीरवरती घालायचा. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलात तरीही चालेल, पण हे असं केल्याने ना याची टेस्ट आणखीनच वाढते. खूप छान लागते पनीर हैदराबादी यामुळे. आपलं पनीर हैदराबादी हे बनून तयार आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. गॅस हा आता आपण बंद करूया आणि हे गरमागरम पनीर हैदराबादी सर्व करूया. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाले ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोवर नमस्कार.